हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. तर आज खूप दिवसांनी मी मोठा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. कारण मी मध्ये सांगितलेलं की दररोज एक मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे. पण त्याच्यानंतर ना पिल्लूची तब्येत खराब झाली, माझी तब्येत खराब झाली. त्याच्यामुळं ना ते व्हिडिओ बनवायचं ना राहूनच गेलं. तर आज खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आला आहे. तो पण पिल्लूचाच व्हिडिओ आहे, जो की त्याचं प्रोजेक्ट आहे. आणि हे प्रोजेक्टचं वगैरे सगळं काम असेल ना तर ते आईलाच करावं लागतं. कारण या जगात ना म्हणजे आईला ना पडणारे 2 मोठे प्रश्न आहेत. म्हणजे ते अवघड पण आहेत, की मुलाने होमवर्क केला का आणि उद्या सकाळी त्याला टिफिनमध्ये काय द्यायचं. कारण ना हाच विचार आपण करत असतो सतत. आणि तसंच काहीसं त्याला म्हणजे आता एक्झाम वगैरे जवळ आलेले आहेत ना त्याच्या, तर टीचरने प्रोजेक्ट दिला होता. तर पिल्लू ना सिनियर के जीला आहे. तर त्याचंच प्रोजेक्ट म्हणून त्याला काहीतरी म्हणजे दिलं होतं, की म्हणजे फ्रूट, व्हेजिटेबल, व्हेकल्स म्हणजे असे स्टिकर आहेत ना ते एका फाईलमध्ये चिटकवायचे होते. तर तेच मी त्याच्यासाठी घेऊन वगैरे आले होते फाईल वगैरे. आणि हे प्रोजेक्ट 2 दिवसात कंप्लीट करून द्यायचं होतं. आणि त्याचीच ना एवढी घाई गडबड होत होती ना. आणि मी स्टेशनरी दुकानात पण गेल्यानंतर ना प्रॉपर तिथं सगळं सामान मिळतच नव्हतं. त्यामुळे मला 2-3 ठिकाणी फिरावं लागलं. आणि एवढं करून पण ना मला 2-3 स्टिकर कमीच पडले होते. आणि मी विचार करत होते कसं चिटकवू, म्हणजे ते कोऱ्या पेजवर चिटकवण्यासाठी सांगितलं होतं. पण मला कळत नव्हतं की एका पेजवर सिंगल 1 चिटकवू की 2 चिटकवू की एका पेजवर 4, असं काहीच सुचत नव्हतं. मग खूप विचार केल्यानंतर, खूप ट्राय केल्यानंतर मग मी ठरवलं की जे छोटे स्टिकर आहेत ना ते एका पेजवर 6 बसतील आणि थोडेसे मोठे असतील तर एका पेजवर 4 आणि मोठे काही होते 2, ते एका पेजवर 2 असं मी ठरवलं. त्याच्यात पण ना म्हणजे काही काही स्टिकर कमी पडत होते आणि काही काही स्टिकर इतके होते ना म्हणजे ते कमीच पडत नव्हते. आणि काही काही ना म्हणजे नॅशनल सिम्बॉल म्हणून होते ना स्टिकर, तर त्याच्यात वगैरे हॉकी म्हणजे आपलं नॅशनल गेम आणि आपलं नॅशनल फ्रूट हे नव्हतं स्टिकर. तर ते मला ना फ्रूटच्या याच्यातून कट करून घ्यावं लागलं. आणि हॉकीचं तरी राहिलंच माझं चिटकवायचं. आणि काही त्याचं प्रोजेक्ट होतं म्हणून ना मी सकाळपासून त्याला म्हणजे शाळेत वगैरे अगोदर पाठवलं त्याचं आवरून वगैरे. आणि त्याचं होमवर्कच म्हणजे त्याचं प्रोजेक्टच करायला बसले म्हणजे मला जेवायचंसुद्धा म्हणजे असं लक्षात राहत नव्हतं. तर त्याच्यामुळेच मग मी चिप्स वगैरे खायला घेतले होते. चिप्स म्हणण्यापेक्षा ते डोरिटोस होते ना ते आणि पोटॅटो लाईट. ते खाऊन झाल्यानंतर ना मला आणखीन थोड्या वेळानं भूक लागल्यासारखं झालं. मग मी ते खरबूज आणलं होतं ना ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. ते पण मी कट करून घेतलं पटकरने खायला. कारण मला ना प्रोजेक्ट करत करत ना पूर्ण दिवस गेला होता, तरी पण माझं प्रोजेक्ट झालं नव्हतं. म्हणजे मी ना प्रोजेक्ट करायला काहीतरी 11:30 वाजता की 12 वाजता असं बसले होते दुपारी. तरी पण माझं 3-4 वाजले होते, तरी पण माझं प्रोजेक्ट पूर्ण झालं नव्हतं. कारण ना स्टिकर भरपूर कट करायचे होते आणि त्याच्यानंतर ना सेट पण करायचं होतं आणि मला त्याच्यावर लिहायचं पण होतं. म्हणजे काय आहे, कसं आहे, म्हणजे शेपचे नावं किंवा नॅशनल असं व्हेजिटेबल, फ्रूट असं तसं म्हणजे मी वेगळं काहीतरी थोडंसं त्याच्यावर डिझाईन वगैरे करणार होते. त्याच्यामुळंच थोडासा मला वेळ लागला होता. आणि सगळं चिटकून झालं होतं आणि थोडंसं काहीतरी दिसतं पण आहे, म्हणजे काहीतरी एका पेजवर 3 असं पण चिटकवलेलं आहे मी. व्हेजिटेबल, फ्रूट्स आणि फाईल पण ना. आणि जेव्हा मी शाळेत होते ना, लहान होते तेव्हा, तर मला पण प्रोजेक्ट वगैरे करायला ना खरंच खूप आवडत होतं. म्हणजे काही बनवायचं असेल ना तर मी खूप उत्साहाने बनवायचे ना. आता पण मला काही बनवायचं असेल ना व्यंकटेशच्या स्कूलमधून, तरी पण मी खूप आवडीने बनवते. पिलूच्या पप्पांना म्हटलं तुम्ही बनवा, तुम्ही हेल्प करा, तर ते बोलले मला तसलं काही येत नाही, मी स्कूलमध्ये तसल्या ह्याच्यात कधीच भाग घेत नव्हतो, असं तसं बोलत होते. मी तुला फक्त सगळं सामान म्हणजे आणण्यासाठी वगैरे पैसे देतो, तुझं तू सामान घेऊन ये आणि बनव.
मला काहीच येत नाही याच्यामधलं. ठीक आहे म्हटलं. मी सामान वगैरे सगळं घेऊन आले आणि बनवलं पण मी. आणि खरंच ते पिल्लूला पण खूप आवडलं होतं आणि त्यांना पण खूप आवडलं होतं. तर असं होतं फायनल प्रोजेक्ट. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.